आज आराम वाटून राहिला तुम्हाला. ड्युटीवर जायला लागत काय? मस्त आरामशीर टी व्ही पाहून राहील तुम्ही तर. अहो आता बाबा आई आली आहे तर त्याला काही दाखवा लागेल ना. थोडंसं कुठं देवस्थानले काही गार्डन पाहिले. आणि तशी आज संडे आहे तर सुट्टी आहे. पण टी व्हीवर बातम्या अशा सुरू आहे, आजचा मोसम काही चांगला नाही आहे. पाण्याचा मोसम आहे, सगळा आभाळ आहे बाहेर. तर काय माहीत बा, पाहा लागेल ऑटोवाल्याला विचारून काय म्हणते काय नाही तर. ठीक आहे ना, जाऊ ना तेच जण. मग आपल्याला पण जायला भेटन. तसं जायला नाही भेटत ना कुठं. चालत जाऊ आज. मग काय होते, आभाळ आहे तर पाणी नाही आलं म्हणजे बस. पट्टे गिट्टे आपण सगळं चाललं जाऊ. पट्टेले आज सुट्टी आहे. पट्टे चल चल करते कुठं, तर चाललं जाऊ म्हटलं आपण. अहो काल आहे ना मावशीचा फोन आला होता. त्या रानूची तब्येत चांगली नव्हती, तिला दवाखान्यात आणलं होतं. तर शांता मावशी येऊन राहिली आणि काकाजी येऊन राहिले. सगळे मिळून आपण सगळे चाललं जाऊ. मग काही त्याचंही पाय नव्हते, आपलंही पाय नव्हते. ते आई बाबाच्या भेटीला येऊन राहिले. बापरे, शांता मावशी येऊन राहिली. तिने माझ्यावर फोनही नाही केला, मला सांगितलंही नाही येऊन राहिली. आईने मला सांगितलं नाही, डायरेक्ट तुमच्याजवळ सांगितलं. आता त्याच्यात कायचा राग आहे? आता त्या लोकांना काय एवढा फोन समजते काय? त्याच्यापाशी नंबरच काय आहे, एक नंबर होता त्याने फोन केला. जाऊ दे ना, राग कायचं आहे. फक्त करा लागते स्वयंपाक पाणी हे ते. आता डब्बे घ्यायला लागेल ना मग संग. आता एवढे जण आहेत मग एवढ्यासाठी डब्बा करायला लागेल ना. भाजी गिजी कायची करा विचारच आहे ना. अहो त्या स्वयंपाकाची काळजी नको करू, आपण हॉटेलमध्ये जेवण करू. फक्त नाश्त्या गिस्त्याचं घरचं करून घे, आंघोळा करा आणि चला लवकर जाऊ. मग आपण आभाळा पाण्याचं कसं, एक तर आभाळ येऊन राहिलं ना, त्याच्यानं लवकर जाऊ. दोन पाय नाही होते जरासं जास्त. हां काकू, हे घर होय का? तुम्ही इथं उतरल्या, हे घर होय का समोर जा लागते? नाही रे बापा, हेच तर घर आहे. मला इथंच उतरा लागते. हे मग बहिणीचं घर आहे. तिच्याच तर भेटीला आली राजा मी. राजा नावाचं पोरगा आहे मा बहिणीले. अरे काकू, हे तर माझ्या साहेबाचं घर होय. त्याचे आई वडील आले त्या दिवशी, मला त्यानं डेपोत पाठवलं होतं. पण ते कोण्या गाडीनं निघून आले काय माहीत, मला दिसलेच नाही. त्या दिवसापासून माझी भेट काही झाली नाही साहेबासंग. अहो बरोबर काय ना, बाई आठवण कोणाच्या घरात घुशीन काय आणखी नाफत कायच्या माया बाईले काही समजतच नाही. अहो हेच आहे मा बहिणीचं घर. आता तो राजा नोकरीवर लागला तर एवढं चांगलं मकान त्याने घेतलं. तुम्ही राहा ना तसेच. तुम्हाला फक्त बोलायला पाहिजे. बस कर असं टपट नको करू. दिन कधी कान पटत एक माणसाला बोलाच लागते नाही. अरे राहू दे ना काका, काय वाढत बसता. काकू म्हणते हे होय तर हेच असन ना, ते माहीत असन ना, ते आल्या असन ना पहिले याच्या. थांबा, मी अंदर जाऊन पाहतो. माझ्या साहेबाचंच घर होय. मी गेटपाशी जातो, तुम्ही या. नमस्कार साहेब, नमस्कार. नमस्कार. अरे ऑटोवाले काका, तुम्ही कसे? मावशीला आणून सोडलं वाटते तुम्ही. मावशीला सोडलं का तुम्ही? अरे बापा राजू, त्या ऑटोवाल्यानेच सोडलं मला. तो म्हणते माझ्या साहेबाचं घर होय म्हणून. म्हटलं बा काय माहीत. चला या बरं, घरात सगळेजण या घरात सगळेजण बसू आपण. ये मावशी, पाय धुई. काकाजी या तुम्ही. या काका तुम्ही या. बस मावशी, पाणी आणायला लावतो त्यासाठी. हो ना बाप्पा, थकली मी. ह्या ऑटोवाल्याने मला बरोबर आणलं बाप्पा. काल रानूले दवाखान्यात त्यानंच आणलं होतं. सोडलंय घरी, इकडेही आणलं त्यानं. त्याला काय माहीत मा बहीणचंच घर आहे म्हणून हे. बस मावशी, मी आईले बोलावतो बात. चल मावशी, मी निघतो आता. माझ्या ऑटो उभा आहे बाहेर. ती बहीण दिसून नाही राहिली कुठं आहे तर. राम राम. राम 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 शामरावजी. राम राम. या इकडे या बसू आपण, या इकडे. माय
शांताताई, तू किती दिवसाची भेटली हो बाप्पा बाप्पा. तशी तर तू माझ्या भेटीला आली नाही. मी किती वाट पाहून राहिली ती आली. किती दिवसापासून फोन नाही करत, काही नाही करत. हो बस इथं पहिले ये. चुस्तला येत काय बरं. मला आता असं समजलं तर मी आली का नाही. रानूची तब्येत चांगली नव्हती, काल तिला दवाखान्यात आणलं होतं. काय बाई ऑटोवाला किती चांगला माणूस बाई. त्यानं आम्हाला दवाखान्यातही सोडलं, इकडेही सोडलं. आणि तू नाही घ्यायला गेलता म्हणते डेपोत होता. तुम्ही कोण्या गाडीने आले तर मग त्याच्या ऑटोत नाही बसले तर. अजी राजूने ऑटो पाठवला होता आमच्यासाठी. तर आम्हाला कोणी ओळखीचा दिसला, तो ऑटो याचाच होता. मग ओळखीचा घरापासचाच माणूस होता, त्याची कार होती. त्या कारमध्ये बसून आम्ही चाललो आलो घरी. तर ऑटोवाला बसला आम्हाला पाहत तिथं. त्यानं फोन केला राजूले. मग ठीक आहे ना, बरं झालं. आता थोडंसं काही पाहायला भेटते. राजू म्हणे आज रविवार आहे तर आपण चला म्हणे मंदिरात नेतो म्हणे, तुम्हाला काही दाखवतो म्हणे गार्डन गिर्डन जरासं. मग कायचं यायला भेटते म्हणे तुम्हाला. आलं तर पाहून घ्या म्हणे. पण अभय बोलला मरून राहिला माहिती. हो मी बोलली राजू संग. राजूने सांगितलं ये म्हणे मावशी आपण सोबतच जाऊ म्हणे आज म्हणे पाहाल सगळे. तर डबा करायला लावतो म्हणे. डबा घरून नाश्ताच करू म्हणे आपण. आणि डबाही नाही करू म्हणे, आपण हॉटेलमध्ये जेवण करू म्हणे. अरे सुनबाई नाही दिसून राहिली. सुनबाई कुठे गेले ना देत, कोणीच नाही दिसून राहिलो. तिला थोडंसं काम आहे की नाही, बाहेर जावं लागते तर ते ऑफिसमध्ये गेली. येतो म्हणे लवकर सही करून. तिचं आज रविवार आहे तरी तो काम राहते ना, काहीतरी ठेकेदारीतलं काम आहे ते. तर थोडीशी ऑफिसमध्ये गेली. येतेच आता, बसा तुम्ही, जाऊ मग आपण फटकाने. बापरे, एवढ्या चांगल्या ठिकाणी आणले. किती मस्त फुलं झाडं आहे. किती गमती इथं. पहा बरं किती चांगलं, किती रंगाची फुलं आहे. बापरे. अहो तुझी बहीण कुठे गेली, तिला बोलाव ना इकडे. उन्हीत तिकडे फिरू नको म्हणा, ये म्हणा इकडे. पाय म्हणा किती चांगली फुलं झाड आहे, पाय ना म्हणा पहिले हे. कुठे गेली हो शांताताई, काही दिसून नाही राहिली. इथंच तर होती, ते गेली असन तिकडे पाणी गिनी पेत असन. नाही तर कुठे गेलती माय, तुला पाहून राहिली. मी म्हटलं मागं मागच होती, गेली कुठं तर दिसून नाही राहिली. म्हटलं कुठे गेलती तू. कुठं नाही हो माय, इथंच तर होती, पाणी पिऊन राहिली होती. लगे पाहिली गेलती का तुम्हाला, इथंच तर होती त्या मागं. चला तर मित्रांनो, आम्ही तर आलो आता बगीचात. याचा समोरचा भाग समोरच्या एपिसोडमध्ये पहा. धन्यवाद. चला तर मित्रांनो, चला या मग आमच्यासोबत. हे गार्डन पाहायला खूप सुंदर आहे. चला या लवकर. पहिले आमचा व्हिडिओ कसा वाटला ते सांगा. आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.